नरसोबाच्या वाडीमध्ये आम्ही स्वतःचं स्वागत करतो. जस्ट लुक ॲट दिस व्ह्यू. Yeah, yeah, can't fool flexing cause they know I got the sauce. Got the presents on me, I can't ever take it off. That's why I came country boy stepping, yeah, I'm country boy stepping, yeah, I'm country boy stepping, yeah. ही आहे आपली होंडा सिटी. यातच आपण जाणार आहोत आज. ॲक्च्युली ते मित्र आहे आपला एक, तो पण माझ्यासोबत येणार आहे आणि आम्ही दोघे जाणार आहोत असा आमचा प्लॅन आहे. कदाचित येऊन थांबला असेल इथे. क्या बात आहे, येऊन थांबलाय. चल भावा. किती वाजता उठला होतास? आले आले एसी बन. सँडविच चालू आहे की? हा कोणतं पलीकडलं दुकान? हे राजहंस दूध पण ह्याच आहे का? हा मग हे ऑल ओव्हर महाराष्ट्र जे सप्लाय करत होतं ते लातूरमधून करत होता का? हा हे लय फेमस आहे दुधावर. सँडविचचं थांबा जरा. पाण्याच्या बॉक्सला तिकीट टाकायला पाहिजे, तुला आवाज करतोय त्याला खाली ठेवायला पाहिजे. जेवढ्या गाड्या सध्या रोडवर आहेत सफारी नाही या दिवस आहे की इनोवाचं जुनं मॉडेल भारी होतं का नाही? गम लावणार म्हणून त्याला मला की शिवाय घालला बाहेर दुनियाचा भारी पॉईंट बनवून ठेवल्यामध्ये कशाचा घंट्याचा धंदा होता आहे का नाही? चहा प्यायचा आणि मग सुटायचं इथून. चहा महत्वाचा आहे भाई. Let's go.
तिकडनं CNG भरणार आणि CNG मग नॉन स्टॉप ऑल द वे टू कोल्हापूर. मध्ये कुठेतरी भरावी लागेल, बट आय डोंट थिंक त्याची गरज पडेल. बघूया. बरोबर आहे, घालतो. अरे टाक. गाईज जस्ट लुक ॲट दिस व्ह्यू. मला कॅमेऱ्यात कसं फील होते मला नाही माहिती, बट समोरासमोर एकदम छान वाटतंय. तर असा जर नजारा असेल ना तर कितीही लांबचा प्रवास असू द्या, आरामात जाईल. तुळजापूर बायपासला तर आलोय. तिकडनं सोलापूर हायवे पकडायचा आणि सरळ सोलापूर. तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. आपण भेटू डायरेक्ट आता नरसोबाच्या वाडीला. ऍक्च्युली प्लॅन आमचा कोल्हापूरला जायचा होता, बट वाटेतच येते नरसोबाची वाडी, तर म्हटलं की तिकडे पण दर्शन घ्यावे आणि मग पुढे जावं. आणखी एक टोल प्लाझा. भाई आता काय आहे, इथे थांबून घेतो का काय? ते काढ. काय इश्यू होता काय माहिती, त्याला ते हाताने करावं लागलं तार लावून. नरसोबाच्या वाडीमध्ये आम्ही स्वतःचं स्वागत करतो. मित्रांनो, पोहोचलो आम्ही नरसोबाच्या वाडीला. किती करायचे? 50 ना? अरे हो.
केल्या. कदाचित एकाचे 20 असे टोटल 50 रुपये आम्हाला द्यावे लागले. एकाचे 25 और एकाचे 20 आणि गाडीचे 10 असे काहीतरी 50 रुपये द्यावे लागले. हा यात्रा कर आहे, तो द्यावा लागतो आणि कमी आहे. हॉटेल आहे रे, हॉटेल पार्किंग आहे. गुरुदेव दत्त हॉटेल पार्किंग दिसायली भाऊ. चुकून हॉटेलच्या पार्किंग मध्ये आलो होतो, तर चाललोय मंदिराच्या पार्किंग कडे. दादा, मंदिराची पार्किंग कुठे आहे? या साईडला का? थँक्यू. लेफ्ट. काय ते मंदिराच्या ग्राहक नरसिंहवाडी. इथे पार्किंगची सुविधा आहे. फर्स्ट वर घालावं लागतं काही. वर जायचंय. छतावर जाते काय की? समोर ना अशी लाव. नाही, एक्झिट इकडून जाय वाटतं. इथे बाजूला आहे बघ, त्याच्या क्रेटाच्या. क्रेटाच्या बाजूला पण आहे. साईडला क्रेटाच्या साईडला लाव. हा, हे बघ ह्याच्या बॉक्स मध्ये घाली तू. काय एवढं? गुड. ऑलमोस्ट 300 किलोमीटरच्या ट्रिप नंतर आम्ही पोहोचलोय तिथे. ही टेरेस पार्किंग आहे. पार्किंगची एकदम छान सुविधा आहे इथे. तर 4 व्हीलर घेऊन येत असाल तर बिंदास घेऊन या. सध्या पाऊस तर काही दिसत नाहीये. मंदिराकडे जाऊन बघूयात की पाणी कुठपर्यंत आहे, कारण की नदीच्या समोरच मंदिर आहे. सो सी यू देअर. तर मंडळी, अखेर आपण नरसोबाच्या वाडी येथे पोहोचलो आहोत. पण खरी मजा इथून सुरू होते, खरा प्रवास इथून सुरू होतोय. पुढच्या भागात आपण नरसोबाची वाडी फिरणार आहोत, श्री दत्त महाराजांचं दर्शन घेणार आहोत आणि इथल्या अजून काही खास गोष्टी जर काही असतील तेही तुम्हाला दाखवणार आहोत. तर पुढचा भाग नक्की बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.